सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे लँग्वेज शिकत असताना काही बेसिक टॉपिक्सवर आपण फोकस करत असतो. इन प्रिवियस सेशन्स वी प्रायमरीली फोकस्ड ऑन टेन्सेस. In fact, all the tenses have been covered. Why tenses? की there are in fact भाषाशास्त्राप्रमाणे एक 12 वेगळ्या सिच्युएशन्स आहेत आणि वेगळ्या सिच्युएशनला वेगळ्या टाईप्सच्या टेन्सेसची आम्हाला वाक्य बनवावी लागतात. दॅट वी डिस्कस्ड. सेकंड थिंग, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. जेव्हा बोलणारा महत्त्वाचा असतो तेव्हा आम्ही ॲक्टिव्ह व्हॉईस वापरतो आणि जेव्हा ऐकणारा महत्त्वाचा असतो तेव्हा आम्ही पॅसिव्ह व्हॉईस वापरतो. का कुणी केलं यापेक्षा काय केलं गेलं याचं ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह याच्यावरही बघितलं. आज हा शब्द आहे मॉडेल्स. नाव ऐकलं असेल तुम्ही. मॉडेल्स, पाय मॉडेल, हात मॉडेल इथपर्यंत ऐकलं असेल. समजा गाडी हळू चालव, पाय मॉडेल, हात मॉडेल, हात मोडला, तसलं मॉडेल नाही. व्हॉट इज मॉडेल? तर बोलणाऱ्याचे काही मूड्स असतात बघा. माणूस तोच असतो, त्याची मूड फिरतात. माहिती आहे का तुम्हाला? का नाही? नाही माहिती? एखादा माणूस मूडमध्ये असला की तो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो. लहान मुलं पण घरी काही मागायचं असेल तर आईवडिलांचे मूड बघतात. रागात असेल ना, काहीच बोलायचं नाही. कशावर ठरवलं? मूड. तसं स्पीकरचे सुद्धा मूड्स आहेत. आणि मग मूड जेव्हा आमच्या लक्षात येतात की कसं बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, तर काही मॅनर्स आणि एटिकेट्स हे मूड दर्शवतात. मग मोडल ऑक्झिलरीमध्ये हे वर्ब्सच आहेत, पण हा एक आहे कॅन आहे, हे कुड आहे आणि हे मे आहे. समजा उदाहरणार्थ, मग आता कुड आय गो सुद्धा काही लोक म्हणतात, कॅन आय गो सुद्धा काही लोक बोलतात आणि मे आय गो सुद्धा बोलतात. पण कधीही कॅबिनमध्ये जात असताना कॅन आय कम इन नाही म्हणत, मे आय कम इन. मे आय कम इन. पण ते नाही बरं का, मे नंतर येणारा जून. पुढचा म्हणला मे आय कम इन, मागचा गेला म्हणला जून आय कम इन. तर तसलं मे नाही आहे. तर व्हॉट इज, हे कशासाठी वापरतात हे शब्द सगळे? याचा नेमका उद्देश काय? हे का वापरायचे? कारण का वापरायचे हे माहीत असल्याशिवाय आम्ही वापरू नये. विदाऊट अंडरस्टँडिंग इट्स मोटो किंवा इट्स इंटेन्शन वी शुड नॉट यूज द वर्ड. मग काय आहे? तर पहिला शब्द आहे कॅन. मग कॅन कसा वापरलं जातं? कॅन काय आहे? हे एक मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. आता ते बाकीच्या वर्बला 3 फॉर्म आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड. कॅनला फॉर्म नाही, सिंगल आहे, ते आयसोलेटेड आहे आणि त्याला मोल्ड नाही करता येत. त्याचं सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म नाही आहे. मग कॅनचा यूज काय? तर कॅन कशासाठी वापरतात? तर नंबर 1, जर कुठली पॉसिबिलिटी सांगायची असेल तर आपल्याला कॅन वापरायचं. काय सांगायचं? पॉसिबिलिटी. मग काय आहे पॉसिबिलिटी? माहीत नाही. होऊ शकतास. काय होऊ शकतं? पाऊस येऊ शकतो आज. खात्री आहे का? खात्री आहे का? नाही आहे. असं घडू शकतं. अमेरिका इराणवर हल्ला करू शकतो. माहिती आहे का आम्हाला? नाही. आपल्या देशात काहीही होऊ शकतं. कुणीही कोणत्याही पार्टीत जाऊ शकतं. आपलं काही त्याच्याशी घेणं देणं नाही. आज मॅच आहे, कुणीही दोघीपैकी एक कोणीतरी जिंकू शकतं. मग जेव्हा पॉसिबिलिटी सांगायची आहे, जेव्हा शक्यता सांगायची आहे, तेव्हा आम्हाला कॅन वापरायचं. आणि जेव्हा कॅन वापरतो तेव्हा कॅन हे सुरुवातीला नाही येत. कसं वाक्य बनेल? इट कॅन रेन टुडे. इट कॅन रेन टुडे. आता त्याची सुरुवात होती इटनं. इट कॅन रेन टुडे. आता इथे आज पाऊस पडू शकतो. त्यांचा फोन येऊ शकतो. बघा काय चालू आहे आपलं. वी आर टॉकिंग अबाउट पॉसिबिलिटी. येऊ शकतो. फक्त कॅन घेऊयात आता अगोदर. किती मॉडेल्स आहेत? तर 2 प्रकारे मॉडेल्स आहेत. ते काही सिम्पल मॉडेल्स आहेत, नंतर ॲडव्हान्स मॉडेल्स आहेत. तर अगोदर सिम्पल बघूयात.
पहिलं कॅन सांगा, वेअर टू यूज कॅन. पहिलं नंबर 1 पॉसिबिलिटी. काय पॉसिबिलिटी है? तो बोलने वाले के मायने में चाहिए आप सब. जब भी सीखना है तो हमको बोलने के लिए सीखना. वी डोंट हॅव टू स्कोअर मार्क्स आफ्टर लर्निंग दिस. तर बोलताना हे डोक्यात ठेवायचं शिकताना की हे मला वापरतं कुठे येईल, हे मला. आणि इट्स अ माइंड गेम. वॉट एव्हर यू आर लर्निंग इट शुड बी इन युअर माइंड की मला वापरता कुठे येईल, कुठे वापरायचं कॅन मला. तर पहिलं पॉसिबिलिटी. हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. बघा म्हणजे तुमच्या लक्षात आलं पॉसिबिलिटी कशी असते ती. हा प्रश्न, दिस क्वेश्चन कॅन कम इन एक्झामिनेशन. करेक्ट. आता हे काय झालं, मतलब क्या है? शक्यता है. श्योरिटी क्या नहीं है. ये क्या है? एक अंदाज. एक अंदाज आहे. पाऊस पडू शकतो हा काय आहे? अंदाज आहे. तो त्याचा निर्णय बदलू शकतो. हे काय? ही कॅन चेंज हिज ही कॅन चेंज हिज डिसिजन. पाणी आज येऊ शकतं, येणार आहे माहीत नाही. वॉटर कॅन कम टुडे. हां. विमान रद्द होऊ शकतं. हां बस बस एवढंच. सो वन थिंग वी हॅव अंडरस्टूड इट्स व्हॉट इज दिस पॉसिबिलिटी. मुद्दा क्लिअर झाला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एक, इथे एक, इथे एक. इट कॅन रेन सांगितलं तुम्हाला मी. इट कॅन रेन टुनाईट किंवा टुडे. आज पाऊस येऊ शकतो. वाक्य. पण आता मला ना ॲबिलिटी सांगायची आहे. आता मला काय सांगायची, मेरे अंदर की क्षमता बतानी है मुझे कि मैं किस चीज़ के लिए लायबल हूँ, क्या एबल हूँ, मैं किस चीज़ के लिए सक्षम हूँ, कि मेरे को क्या आता है, उसके बजाय मैं क्या कर सकता हूँ. मैं आधे घंटे में 10 किलोमीटर रनिंग कर सकता हूँ. अब ये क्या है? यस, क्षमता. इथं काय? शक्यता. इथं काय? इथं शक्यता. इथं काय? क्षमता, ॲबिलिटी. मी गाडी चालवू शकतो कसल्या पण गर्दीत. व्हॉट इज दिस? मग वाक्य कसं बनेल? आय कॅन ड्राईव्ह. आय कॅन ड्राईव्ह. मी गाडी चालवू शकतो. आता पुढं मी स्वयंपाक करू शकतो. आता बाकी एखादी व्यक्ती आहे दुसरी आणि इफ दॅट पर्सन हॅज दॅट सॉर्ट ऑफ ॲबिलिटी टू डू समथिंग, तर मग तुम्ही कसं म्हणणार? तू जर प्रयत्न केलास तर तू पास होऊ शकतोस. आता हे काय आहे? आता ॲबिलिटी और पॉसिबिलिटी ही फार जवळून जाते. इफ यू ट्राय हार्ड यू कॅन पास किंवा यू कॅन सक्सीड. आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे, तो करू शकतो. तो 100 kg वेट उचलू शकतो. लक्षात आलं? उचलू शकतो. मग तुम्ही काय करू शकता असा तुम्हाला मी प्रश्न विचारला. व्हॉट कॅन यू डू? आणि मग याच्यासोबतच खेळायचे हे शब्द. जनरली वी नो कॅन इथं ऐकलेलं माहीत असतंय, पण अनलेस अंटील वी आर शुअर अबाउट दी एक्झॅक्ट युसेज ऑफ द वर्ड्स वी कॅनॉट यूज इट. काय माहिती आहे का, आमचा उद्देश आहे आम्हाला शब्द वापरायचे. काय? आणि शब्द वापरण्यासाठी आम्ही शुअर पाहिजे, खात्री पाहिजे. ज्याला खात्री आहे गाडी चालवायची आपण त्याच्याच हातात चावी देतो ना, का कुणाशी बी देतो? नाही देऊ शकत. का नाही देऊ शकत? कारण तो शुअर नाही आहे.
मग अमका अमका माणूस आहे, तो इंग्लिश बोलू शकतो. अमका अमक्याला काय म्हणतात? ही किंवा शी. एखादी व्यक्ती आहे ही किंवा शी, तर शी म्हणजे ती इंग्लिश बोलू शकते. हाऊ टू से? शी कॅन स्पीक इंग्लिश किंवा कॅन ड्राईव्ह. अँड लास्ट कॅन वाक्याची सुरुवात होते बघा, प्रश्न असतो. आता इथं सगळं कॅन आय हेल्प यू क्वेश्चन मार्क. कसा कॅन वापरलंय बघा. कॅन आय हेल्प यू, मी तुम्हाला मदत करू शकतो का. आता काय घेतली इथं? व्हॉट इज दिस? परमिशन. मी तुमची परमिशन घेतोय. कशासाठी? तुम्हाला मदत करण्यासाठी तुमची परमिशन घेतोय मी. कॅन आय हेल्प यू आउट. किंवा मी जाऊ शकतो का आता? कॅन आय गो. मग इथे एक शब्द आहे आमचा, आता मी कम्पेअर करेल. इथे एक शब्द आहे, मी आय गोचं काय मग? मी आय गो अर्थ तोच. फक्त आता मी ज्याच्यासोबत बोलतोय त्याचं माझं नातं काय. मैं जिससे भी बात कर रहा हूं उसका और मेरा रिलेशन क्या है, पहले ध्यान में ले लो. ये है, ये बहुत ज़्यादा फॉर्मल है, ऑफिशियल है, प्रोफेशनल है. म्हणजे ज्यांची परमिशन घ्यायची आहे त्यांचं आणि तुमचं अंतर हे दूर आहे. म्हणून विद्यार्थी शिक्षकांचे मित्र नसतात. म्हणून ते हे नाही म्हणू शकत की कॅन आय कम इन सर. पण समजा आसिफ जर मेरा दोस्त है तो आसिफ को मैं बोल सकता हूँ कैन आई कम विथ यू फॉर शॉपिंग. आणि आसिफ म्हणला नको, तुम्ही नको, अडचण बिनकामाची. इज इट क्लिअर? वेन यू आर फ्रेंडली विथ समवन, म्हणजे घरात आई आहे आणि आई तिकडे काहीतरी करते, विचारते मी तिकडे येऊ शकतो का, इट्स कॅन. जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात तर इंटरव्ह्यूवर जो आहे किंवा ते इंटरव्ह्यू घेणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुमच्यासोबत फॉर्मल आहे का कॅज्युअल आहे? माम आहे का ते आपला? नाही ना. मित्र आहे का? नाही. मग तुम्ही काय म्हणाल? मी आहे. आणि म्हणून अनोळखी लोकांना प्रोफेशनली नाव कसं विचारायचं? मे आय नो युअर नेम. क्या मैं आपका नाम जान सकता हूँ? आता आपलं एक दन काय व्हॉट इज युअर नेम. उद्यापासून व्हॉट इज युअर नेम कधीही कोणाला विचारायचं नाही. का? आता आम्हाला इंग्लिश बोलत असताना इंग्लिश ही गावठी पद्धतीनं बोलून नाही चालणार. इंग्लिश शोभली पाहिजे. कशी? थोडं आम्हाला हळूहळू पोलाईट, थोडं प्रोफेशनल, थोडं स्टँडर्ड. मग ढाब्याची भाषा आम्ही 5 स्टारला वापरू शकतो का? डायरेक्ट ढाब्यावरून 5 स्टारला दन. ढाब्यावर काय सरळ बोलू शकतो. का हो किती वेळ झालं पाणी आणलं नाही तुम्ही? आणि त्यांना काहीही वाटणार नाही, कारण त्यांना त्याची सवय आहे. बरोबर आहे? अरे आणा ना पाणी लवकर. पाणी नाही. बरोबर, आणा लवकर आणा, एवढंच. मग इफ यू गो टू 5 स्टार रेस्टॉरंट, पाण्याचा पत्ता आहे काही नाही, काय होईल? तर ती व्यक्ती पाणी तर देईल, त्याला तर देणंच आहे पाणी आपल्याला, पण ते आपल्याला येड्यात काढेल. ते मागं जाऊन हसेल. सी हाऊ स्टुपिड ही ऑर शी. सी द लँग्वेज, सी द ॲटिट्यूड. पण तिथं सुद्धा जर एखादा रागात मूडमध्ये माणूस असेल तर गो अँड ब्रिंग वॉटर, परत मूड आहे, असं बोलू शकतो आपण. माणूस प्रचंड त्रास होत आहे पुढच्या माणसाला, बोलते नाव यू गो. हे पण सगळे मूड आहेत.
त्यामुळे आम्हाला मे आय जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा फॉर्मल यासाठी वापरायचं. पण पॉसिबिलिटी काय मेचा संबंध आहे इथं पण आहे ना. दुसरं इट मे रेन. इट मे रेन टुडे. इट मे रेन टुडे असं पण वाक्य आहे ना. इट कॅन रेन टुडे, इट मे रेन टुडे. काय फरक आहे? आता त्या बोलणाऱ्याच्या डोक्यात जास्त पॉसिबिलिटी आहे का कॅनपेक्षा जास्त? तर पर्सन कॅन से इट मे रेन टुडे, ही मे कम टू ऑफिस टुडे, ही मे कम. आता काय वापरायचं इथे? इथे पॉसिबिलिटी आहे, इथं परमिशन आहे. इथं भी पॉसिबिलिटी आहे, इथं परमिशन आहे. आता मे हा ॲबिलिटीला काम नाही करत आहे. लक्षात आलं का? मे डज नॉट शो ॲबिलिटी. व्हॉट मे शोज इज पॉसिबिलिटी अँड परमिशन. मग आता कशाला मे वापरणार? मे कुठं वापरणार? फॉर्मल पॉसिबल. जर तुम्हाला परमिशन घ्यायची असेल तर हे डोक्यात पाहिजे, मी तुमची फॉर्मल परमिशन घेतोय. आपल्या सिनियरला म्हणायचे तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मला? मे आय हॅव युअर कॉन्टॅक्ट नंबर प्लीज. युअर कॉन्टॅक्ट नंबर, टेल मी युअर कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर मिळेल, तो काही प्रॉब्लेम नाही, मिळत असते. पण लोक एवढं सॉफिस्टिकेटेड टॉक करतात कारण आता आम्हाला आमचा दर्जा वाढवायचा आहे, भाषेचा, आमच्या राहणीमानाचा, आमच्या वर्तनाचा. तेव्हा कुठंतरी आम्हाला ज्याला जॉब नाही त्याला लागेल, ज्याला लागला आहे त्याचा पगार वाढेल, त्याचं प्रमोशन होईल, ज्याचं प्रमोशन झालं आहे त्याचा अजून मोठी एखादी संधी येईल. हे परिवर्तन आहे, हे बदल आहे. सो दॅट वी हॅव टू यूज दीज वर्ड्स. आणि शेवटी आम्हाला शब्दांसोबत खेळता आलं पाहिजे. आता परमिशनसाठी आपण कॅन आणि मेचा वापर सांगितला मी तुम्हाला. आता फक्त याला निगेटिव्ह परमिशन असते का? शब्द वापरता येतात निगेटिव्ह परमिशन, पण जनरली असं कोणी म्हणतं का कांट आय गो? मी जाऊ नाही का शकत? ते रिजेक्ट केल्यानंतर आहे. कॅन आय गो? नाव यू कांट. कांट आय? आवाज वाढला. पण नाही का जाऊ शकत? बरं ठीक आहे, राहिलं. सी द वर्ड्स. कॅन 1, कॅन 2, कॅन 3, मे 1, मे 2. काय डाऊट आहे? काय डाऊट आहे? कन्फ्यूज करते भाषा माणसांना. सिंगल फक्त एक असतं परमिशन घेण्यासाठी, ते कोणी वापरलं असतं. आणि एवढे पैसे भरून क्लास कसं लावायची गरज पडली असते? नाही कळत वाचून. लँग्वेज कन्फ्यूज करते जास्त. आणि खूप सगळे युसेस जे आहेत ना, हे त्यातली त्यात असे अडचणी येतात. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड दी वर्ड्स. बट इट्स क्वाईट क्लिअर टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग. आता कॅन वापराल का? कॅन वापरू शकता का? आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा, कॅन आय यूज कॅन? हां तुम्ही पहिलं बघा, कॅन आय यूज कॅन. स्वतःला प्रश्न विचारा, मी इथून पुढं मी बोलत असताना कॅन वापरू शकतो का? कुणाला वाटतं मी वापरू शकत नाही? मी डबल सांगणार. काय सांगितलं मी? कोणाला असं वाटतं की आय कॅनॉट यूज कॅन? यू ऑल कॅन यूज कॅन? आर यू ओके विथ दिस? द फर्स्ट कॅन इज फॉर व्हॉट? फर्स्ट इज टू टॉक अबाउट पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, जे काय असेल ते. एक पॉसिबिलिटी घ्या, शो पॉसिबिलिटी. शक्यता दाखवायची असेल तर काय? हे झाड वाऱ्याने पडू शकतं. पडू शकतं ना? पडेलच का? काही खात्री आहे आपल्याकडं?
लोक म्हणतात वारं सुटले ते थांबू नका, हे झाड वाऱ्याने पडू शकतं. आता ही वाऱ्याची ॲबिलिटी का? काही नाही ॲबिलिटी. मग काय आहे? ही शक्यता आहे, इट्स पॉसिबिलिटी. आणि हाऊ टू से दिस इन इंग्लिश? दिस ट्री कॅन फॉल डाऊन. दिस ट्री कॅन फॉल. आता कॅन माहिती आहे, पण पुढचे पुढचे शब्द माहीत नसेल तर त्याला कॅन काय करेल? त्याला कॅनचा काय दोष? खरं आहे की नाही? काय दोष? स्वयंपाक संपल्यावर वाढणारच काय दोष? आता माणूस वाढायला तयार आहे, पण मग स्वयंपाक संपून गेला, वांग्याची भाजी संपली, त्याच काय दोष? है नाही. सो अदर वर्ड्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन द सेंटेन्स. सो इट कॅन फॉल डाऊन, आय सेड. सेकंड, कॅन यू यूज द वर्ड ॲबिलिटी? कॅन यू यूज द ॲबिलिटी? हत्ती पाण्यात पोहू शकतो, पण हत्ती झाडावर नाही चढू शकत. चढू शकते का हत्ती? बोला ना, मग कसं म्हणणार? हत्ती कॅनॉट नाही. आता मला यायचं आहे, हत्ती झाडावर चढू शकत नाही. आता हत्तीला काय शब्द आहे? गज. ते नाही ना, गजराज. हा, मग इंग्रजीत काय? एलिफंट. आता मग त्याला लागेल ना आम्हाला इंग्लिशला शब्द काय? एलिफंट. आता चढू नाही शकत, कांट. ॲबिलिटी नसेल तर डायरेक्ट काय वापरायचं? कांट. हत्ती कॅनॉट किंवा कांट. हे कॅनॉट आणि कांट काय? कॅनॉट आपल्याकडे एक जागा आहे तिकडं सिडकोला, कॅनॉट प्लेस. कुठे? कॅनॉटला. कसं काय? ॲबिलिटी नाही. ॲबिलिटीचा विषय नाही, कॅनॉट जागा आहे एक. व्हॉट इज? सो कॅनॉट अँड कांट शॉर्ट फॉर्म आहे. डू नॉट, डोंट. डज नॉट, डझंट. मग हत्ती कॅनॉट. हां, पण काही माणसं म्हणू शकतात हत्ती कॅनॉट, एलिफंट कॅनॉट गो ऑन ट्री. कळू शकते पुढच्याला, असं नाही. पण ॲप्रोप्रिएट वर्ड म्हणून हत्ती झाडावर जाऊ शकत नाही, आणि अर्थ लागतो. नाही लागत? लागतो की. पण मग अजून एक शब्द आहे ना, अजून एक प्रॉब्लेम आहे ना. ॲप्रोप्रिएट वर्ड कसले? ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य. योग्य शब्द योग्य ठिकाणी. योग्य माणूस योग्य जागेवर. जागा पण योग्य आणि माणूस पण योग्य. जागा चांगली, माणूस बाद. योग्य ड्रायव्हर, योग्य गाडी. योग्य, योग्य बियाणं, योग्य माती, है ना? सीड क्वालिटी प्लस सॉइल क्वालिटी. योग्य, त्याला म्हणायचं ॲप्रोप्रिएट वर्ड्स. मग योग्य शब्दांचा वापर झाला पाहिजे. नाही तर आम्ही तेच कालचे शब्द होऊ द्या, आजचे शब्द कालचे पुन्हा रिव्हिजन. आणि आय स्पीक इंग्लिश. शब्द बदलावं लागतील. इफ यू कंटिन्युअसली स्पीक इन इंग्लिश एव्हरी डे यू शुड चेंज वर्ड्स. आणि कसं वर्ड्स बदलायचे म्हणजे काय करायचे? त्याच अर्थाचे दुसरे शब्द. जसे आपण वेगळे वेगळे कपडे घालून फिरतो, पण शब्द तेच. तसे शब्द पण आम्हाला वेगळे वेगळे वापरायचे. मग हत्ती कॅनॉट. हां, झाडावर चढण्याला शब्द काय? क्लाइंब. स्पेलिंग काय? CLIMB. क्लाइंब. क्लाइंब. हत्ती, एलिफंट कांट क्लाइंब ऑन ट्री. मासा हवेत उडू शकत नाही. फिश. कोणता फिश? कोणता बी. एनी फिश, ऑल फिश. हां, काय? फिश कांट फ्लाय इन द स्काय. इन द स्काय. फ्लाय, उडणं आकाशातच आहे ना. फिश कॅनॉट फ्लाय इन द स्काय.
मग योग्य माणसाला योग्य काम, तसं ॲप्रोप्रिएट वर्ड्स हे लक्षात घ्यायचं. मग मी इंग्लिश बोलू शकतो, आय कॅन स्पीक इंग्लिश, पण मग फ्लुएंट नाही बोलू शकत. आय कॅन स्पीक इंग्लिश बट आय कांट स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. मी गाडी चालवू शकतो पण इकडं पैठण गेटकडं नाही. आय कॅन ड्राईव्ह कार बट नॉट ॲट पैठण गेट. पैठण गेटकडे म्हणजे पैठण गेटला म्हणजे सांगायचं काय, पैठण गेटचा आणि गाडी चालवायचा काही संबंध आहे का? लोकाला कसं कळलं पैठण गेट? आपल्याला माहिती पैठण गेटकडे गर्दी असते, पण एखादा नवीन माणसाला तरी सांगितलं की आय कॅनॉट ड्राईव्ह ॲट पैठण गेट, ते म्हणते व्हॉट इज पैठण गेट, व्हॉट इज द प्रॉब्लेम दे. तुला माहीत नाही, तू एकदा जा घुस तिथं कळेल तुला. आम्हाला हे सांगायचं की बाबा आय कॅन ड्राईव्ह बट आय कांट ड्राईव्ह इन क्राऊडेड एरिया किंवा ऑन क्राऊडेड रोड. गर्दी, रहदारी, जास्त गर्दीचा रोड. जालना रोड कसा आहे? क्राऊडेड आहे, क्राऊडेड रोड आहे. स्टेशन रोड कसा आहे? जरा क्राऊड कमी आहे, लेस क्राऊडेड आहे. बायपास कसा आहे? लेस क्राऊडेड आहे. आणि हायवे कसा आहे? रिकामच आहे. हां हां फ्री आहे बाबा, फ्री वे, फ्रीच आहे. मग असे शब्द आम्हाला परत 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 वाचून ऐकून समजून पुन्हा यूज करायचे. म्हणजे इफ यू लर्न कॅन टुडे 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 ओनली यू हॅव टू यूज दीज वर्ड्स. जेव्हा मेडिकलहून गोळ्या घेऊन जातो आपण तेव्हा खायच्यात आपल्याला डायरेक्ट. तसं आपण काही शिकलो ना, ते आपल्याला काय करायचं आहे? वापरायचं आहे. कॅन ॲबिलिटी अंडरस्टूड. आता कुणाकडे ॲबिलिटी नाही आहे तर मी सांगितलं माशाला उडता येत नाही. हां, गाढव चहा पिऊ शकत नाही. डॉंकी. आता गाढव पिऊ शकत नाही का पित नाही? का पिऊ शकत नाही? त्याला फाशी होती का पुन्हा? हां बघा, आता मी इथं ॲबिलिटी नाही सांगत आहे, पितच नाहीत का? कारण हे ट्रूथ आहे. ते नाही पित नाही, त्याला ते माहीत पण नाही. मग आम्हाला बोलत असताना मी काय बोलालो याचं भान असलं पाहिजे. मी कशासाठी वाक्य वापरायला लागलो, त्याचा उद्देश काय आहे. मग कॅनॉट, पॉसिबिलिटी, आणि लास्ट इज व्हॉट? परमिशन. कशी परमिशन घ्यायची मग? आता कुठेही गेलं तर आपण बँकेत गेलो तर आपल्याकडे पेन नसतोच जनरली. तर कसं मागितलं पाहिजे? कॅन आय गेट वापरा, चांगलं आहे, गेट वापरा. कसं म्हणाल? कॅन आय गेट युअर पेन, कॅन आय हॅव युअर पेन प्लीज, आणि कॅन नंतर प्लीज. इथं बसायचं तर काय म्हणावं? हां, नाही कॅनच वापरायचं. हां, हे कुणाला, ह्या बाकीच्या लोकांचा काही संबंध नाही ना आपला. कॅन आय सिट हे? ते म्हणलं मला काय करायचं, बस नाही. कॅन आय सिट हे? या शुअर. लगेच काय म्हणायचं? काय नाही, ते आता बसलं ना, आपण आता बसलो ना, आता आपणच मी बसू लागलो समजा, बसल्यानंतर काय म्हणायचं पुन्हा? हां, हे उगाच शब्द, काही शब्द आपण वापरतच नाही. आपला स्वभाव आहे, आपल्याला सुधारायचं आहे, लोकांना नाही. लोकांचं काय घेणं नाही. कॅन आय सिट हिअर? या, यू कॅन. थँक्यू. आपला माणूस म्हणत त्याच्यात काय थँक्यू, माझी थोडी खुर्ची, बापरे, असं नाही आहे ते. मला काय करायचं, कोणी बस. इज इट क्लिअर? कॅन क्लिअर? आता मे कॅन संपलं ना. आता मेचं पहिला वापर. आता काय घ्यायचं? मेचं पहिला वापर घ्या मेचा पहिला वापर काय? फर्स्ट, पॉसिबिलिटी. आज रिझल्ट लागू शकतो.
काल काही सांगत होते बातमीत, थोडा कुठंतरी क्लू आहे, आता हिंट आहे. मेला काय हिंट, कशी हिंट आहे? आता आभाळ दिसतंय म्हणजे पाऊस येऊ शकतो ना. हां, हे बोलायच्या अगोदर कसली तरी हिंट आहे. त्यांचा कॉल आलता, येतो म्हणाले होते, ही मे कम टुडे. सांगितलं होतं असं होणार आहे म्हणून, ही मे कम. आता हिंट आहे थोडी, आणि म्हणून आमची जरा शक्यता दाट आहे. आभाळ आहे त्याच्यामुळे आज पाऊस येऊ शकतो, इट मे रेन टुडे. आणि कॅनचं काय, आभाळ बिभाळ काहीच नाही, पण कधी येऊ शकते, वारण पाऊस होऊ शकतो, लाईक दिस. म्हणजे उन्हाळ्यात लोक काय म्हणतात, नाही 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 नाही, लग्न मंगल कार्यालयात असलं पाहिजे का, पावसाचा काय भरोसा, कधी पाऊस येऊ शकतो. आणि मस्त लॉनवर कार्यक्रम ठेवलेला, दुपारपर्यंत काय नव्हतं, जे 5 वाजता वारा आलं आणि नेमकं माणसं जेवाय बसल्यावर पाऊस आला. पाऊस काय भरोसा, कधी येऊ शकते, त्याला काय कळते आपण जेवायला लागलो काय. सो दिस इज कॅन. मेला काय हिंट आहे, आणि व्हॉट इज मे, फर्स्ट इज पॉसिबिलिटी. इज इट क्लिअर? सेम मे ऑन मे नॉट, हा मदत करू शकतो याला, कारण सोबतच फिरतील ती. ही मे हेल्प हिम इफ ही हॅज मनी, देन इफ ही डझंट हॅव मनी ही मे नॉट. झालं, मे संपलं. आता पुढचं मेचं दुसरं काम काय, परमिशन. कुठे घ्यायची परमिशन? ज्यांची परमिशन घ्यायची त्यांचं आणि माझं फॉर्मल रिलेशन आहे. काय घ्यायची परमिशन मग? फॉर्मल. सर मे आय कॉल यू टुमॉरो, मी करतो तुम्हाला उद्या फोन. तर आमचा काही संबंध आहे, पण एखाद्या अशी काही माणसं असतात की त्यांना आपण फोन करताना दोनदा विचार करतो, तेव्हा त्यांना मे वापरायचं. मे आय टॉक टू यू फॉर 2 minutes इफ यू आर फ्री, असं येतं. किंवा मग थोडं मला कधी गरज वाटली तर मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का, गरज म्हणजे रिलेशन तसं आहे. सो मे आय हॅव यू कॉन्टॅक्ट नंबर, इफ आय फेस एनी प्रॉब्लेम आय कॅन कॉल यू. इज इट क्लिअर? मे. एखाद्या माणसांना जाऊन विचारायचं आहे, सुट्टे मिळतं का तुमच्याकडे, सुट्टे असतील का? मे आय हॅव चेंज, मे आय हॅव सुट्टे, पैसे मिळू शकतात का, मे. आणि जनरली हा बोलताना सेन्स आपल्याकडे लोकांना दिसत नाही. आणि काय होतं, तुम्ही परमिशन घेत असताना भले आपल्याला अज्ञान असेल, पण लोक आपल्याला अज्ञानी नाही समजत, नालायक समजतात. आपण बोलत नाही याचा अर्थ 2 प्रॉब्लेम आहेत. एक तर आपल्याला माहिती नाही कसं बोलायचं ते, दुसरं काय, माहीत असून बोललं नाही. कधी कधी पुढच्याच्या मनामध्ये आपल्याविषयी एक वेगळीच भावना तयार होते, आणि ती भावना तयार व्हायची द्यायची नसेल तर मला हे पोलाइटनेस प्रिन्सिपल्स फार काटेकोरपणे वापरावे लागतात. म्हणून मे आय कम इन सर, मे आय गो नाव, मे आय डिस्टर्ब यू, मे आय हॅव अ वर्ड विथ यू, मे आय टेक यू टाईम प्लीज, मी जरा तुमचा थोडा वेळ घेऊ शकतो का? आणि मी तर तसंच बसलेलो होतो, घे किती बी घे. आणि इट इंडिकेट्स हाऊ डाऊन टू अर्थ यू आर. काय सांगतं हे आता सगळं काय, हे काय, ही त्या बोलणाऱ्याच्या अंगी असलेली नम्रता. काय पाहिजे आता माणसाला, ज्ञानाबरोबर काय पाहिजे, नम्रता पाहिजे, ह्युमिलिटी पाहिजे, नम्रता पाहिजे. आणि मग जर त्याच्या अंगी ती नम्रता असेल तर 100% त्या ज्ञानाला ते शोभून दिसतं. ॲरोगन्स, जेवढं ज्ञान तेवढी माणसं झुकलेली आहेत. जेवढं पाणी कमी तेवढा आवाज जास्त. चिल्लर वाजते का नोट वाजते, नोट वाजते का 500ची, कळतसुद्धा नाही. 7-8 रुपये वाजतात, लगेच कळतं. तसं जेवढं कमी ज्ञान
तेवढं लोकांना वळवळ जास्त. खोल समुद्र शांत असतो आणि कडेला नुसत्या लाटा वाजतात. आणि ह्या आपल्या एका एका शब्दावर पुढचा माणूस आपली परीक्षा घेतो की हा माणूस किती ज्ञानी आहे. म्हणजे भात शिजला का नाही, अख्ख्या पातेल्यात हात घालायची गरज नाही ना, शीतावरून भाताची परीक्षा. तसं तुमच्या एका शब्दावरून तुमच्या अख्ख्या व्यक्तिमत्वाची परीक्षा. मग फक्त इथंच नाही, मग ते टेबलवर सुद्धा काही माणसं मुद्दाम तुम्हाला जेवायला बोलवतात. आता हे कधी कळेल? आता समजा जसं आम्ही वर जाऊ म्हणजे मरू नाही, जसं आम्ही वर जाऊ म्हणजे पदानं अधिकारानं वर जाऊ, तसं आम्हाला ह्युमन रिलेशन्सवर फार काम करावं लागतं. मग माणसं आम्हाला जेवायला बोलवतात. मग जेवायला बोलत असताना आम्ही कसे खातो याच्यावर बी आमच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास होतो. आम्ही कसे बसतो, कसे हाणतो, एव्हरीथिंग इज कॅल्क्युलेटेड. आणि म्हणून माणूस पुढचा बदलला की आम्हाला आमची सगळी स्टाईल बदलावी लागते. की दिस इज हाऊ मे. तर मे कळालं फॉर्मल परमिशनसाठी हे मे वापरायचं. आता मग फॉर्मलपासून उद्यापासून जर आम्हाला फॉर्मल लेवलला नंबर मागायचा असेल तर कसं म्हणाल? हां, व्हॉट इज युअर नेम तर जायचंच नाही आता इथून पुढं. क्या मे व्हॉट इज नाहीच, आता व्हॉट इज बंदच करून टाकायचं. मी बसू का हो? हां, मे हॅव अ सीट. एखाद्याच पाणी बॉटल मे हॅव, हां, ते थोडं असलं तरी देईल ते मे वापरल्यावर. आणि जर क्या नाही ते नाही मला प्यायचं, त्या अर्धी बॉटल असते देणार नाहीत. कारण तुमच्या शब्दावर पुढच्यांचा मूड फिरतो. मला तिथपर्यंत सोडाल का असं म्हणल्यावर ते इकडून जायचं असलं तरी इकडून येईल. त्याचा मूड बदलला तुमच्या शब्दावर. तुम्ही म्हणले मला सोडणं तिथं जेटावरला, तर नाही मला इकडं जायचं. आपले शब्द माणसांचे मूड फिरवतात. इज इट क्लिअर? मग एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. हा बोलताना मुद्दा सगळ्यात लक्षात ठेवायचा फिजिक्सच आहे ना का केमिस्ट्रीचं? नाही, सायन्स आहे म्हणायचं डायरेक्ट. सायन्समध्ये होतं बघ, दोन्ही तरीमध्ये असेल कशात तरी एकात. हां न्यूटनचा लॉ आहे हा. काय म्हणतं न्यूटन? एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल आणि ऑपोजिट. म्हणजे काय? तसं नाही, ते फार सोपं करून सांगतो मी. ते काय ते, तुम्ही पुढच्याला जे द्याल ते वापस. शिवी दिली की शिवी वापस. त्याला म्हणायचं इक्वल आणि ऑपोजिट. नमस्कार केला की नमस्कार वापस. वापस सेम. चाय पिलाय की चाय, बिर्याणी खिलाय की उसने बिर्याणी खिलाई. म्हणजे तुम्ही जे कराल ते, तुम्ही जे द्याल ते, तुम्ही जसं द्याल तसं. काय म्हणलं? जसं द्याल आणि जेवढं द्याल तेवढंच. 10 रुपये दिले तर वापस 10 रुपयेच. 100 दिले की जेवढं द्याल तेवढंच. नातेवाईकांना आपण जर आपल्या कार्यक्रमात हलके कपडे घेतले की त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी ना आपलं यादीला नावच लिहून ठेवले. आपण भारी केले. त्यामुळे लोकांना आपण अपेक्षा करायच्या अगोदर एकच मुद्दा की मी काय देतोय आणि मी कसं दिलंय आणि मी किती दिलंय. मी जेवढं देईल तेवढंच, मी जसं दिलंय तसंच, सेम तसंच. आणि मी जेवढं दिलंय, जसं दिलंय आणि जे दिले त्याला म्हणायचं एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. इथं लॉ. तसं मी जर पुढच्याला परमिशन मागितली तर ते देईल. सर मे आय नो ये नियम, तर त्याला भारी वाटलं. व्हॉट इज युअर नियम? ते का ते डायरेक्ट काय हुशार आहेत. म्हणजे कल्चर पण असं करतं. मे संपलं पुढं
कॅन संपलं, मे संपलं. आता पुढं वा वा वा, माईट. ऐकलाय का शब्द माईट? एक माईट इज राईट शब्द ऐकला असेल तुम्ही. माईट इज राईट म्हणजे काय? जिसकी लाटी उसकी भैंस, बळी तो कानपिळी. म्हणजे ज्याच्याकडे शक्ती आहे त्याची चलती आहे. माईट इज राईट. पण दुसरा इथं शब्द आहे माईट, ही फक्त कमी शक्यता सांगायची. ते असं तर नापासच होईल, पण एखाद्या वेळेला होऊ शकतं पास बी. कमी शक्यता आहे आणि तिथं माईट वापरायचं आहे. माईटचा दुसरा काही रोल नाही. ते येणार नाहीत पण येऊ शकते एखाद्या वेळेला आले फिरत फिरत तर. सो दिस वे इट इज माईट. म्हणजे आय माईट गेट कॉल, तसं कॉल तर येणारच नाही. आय माईट गेट अ कॉल फ्रॉम हिम. काय अर्थ आहे? मला इथं शब्द आहे कदाचित. काय? हां, जिथं जिथं तुम्हाला कदाचित शब्द वापरायचं आहे. कदाचित म्हणजे काय? व्हेरी व्हेरी लेस पॉसिबिलिटी, व्हेरी लेस. कदाचित असं होऊ शकतं, नाहीतर नाही. आणि माईट इज ओनली फॉर पॉसिबिलिटी. रिमेंबर, खलास. माईट का दुसरा कोई रूल नाही. आता अजून कसे माईटचे वाक्य वापरू मग आपण? हां, देर माईट बी. आता याच्यात बी नाही वापरलं कुठं, बरं का? आता इथं बघा, बरं झालं कोणीतरी बोललं. आता कुठं कुठं कॅन आणि बी असतंय, कुठं मे आणि मे बी असतंय, कुठं शुड तर नाहीच आहे आपल्याला. कॅन बी, मे बी, माईट बी. आता कन्फ्युजन कसं दूर करायचं? कुठं वापरायचं मे आणि मे बी? बरं झालं मीच विसरलो होतो, तुम्हाला कम्पेअरच करून सांगू. कॅन आणि कॅन बी कुठं वापरायचं? आता मी वाक्य टाकलं, ही कॅन कम हिअर. आणि दुसरं आहे, ही कॅन बी हिअर. तर बी कुठे वापरायचं? बी लय खतरनाक. बी बारीकच आहे पण मोठी चोक करते. लोक म्हणते ही कॅन बी कम. मिस्टेक का होती? ही कॅन बी कम. जर कॅन वापरायचं असेल तर वर्ब वापरायचं नाही मेन. आणि जर चुकून वापरलंच तर ते ING लागून येईल. आणि जिथं बी वापरायचं आहे तिथं पहिला नियम आहे, एकतर ते प्रोफेशन असलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीचं ऑक्युपेशन. ते इन शर्ट करून उभं राहिले बघा, ते तर कर्मचारी असू शकते. ही कॅन बी अन एम्प्लॉई इन दिस ऑफिस. आता काय सांगितलं? प्रोफेशन. ते टक्कल शिक्षक असू शकतं बघा शाळेत. ही कॅन बी अ टीचर. काय सांगितलं? प्रोफेशन. एखादा माणूस असा जॅकेट बिघडून, ही कॅन बी सिनियर हिअर. आता प्रोफेशन, बी वापरलं की प्रोफेशन. दुसरं, बी वापरलं की क्वालिटी. काय क्वालिटी आहे? बी वापरलं की क्वालिटी. कसं म्हणणार क्वालिटी? कशी क्वालिटी कशी वापरणार एखाद्या व्यक्तीची? हां, इट कॅन बी बिग, इट कॅन बी कॉस्टली. एखादं शर्ट आहे बघितलंय, महाग असू शकतं भाऊ. म्हणजे काय? इट कॅन बी कॉस्टली, इट कॅन बी एक्सपेन्सिव्ह.
इट कॅन बी एक्सपेन्सिव्ह, इट कॅन बी डेंजरस. दुसरं क्वालिटी. तिसरं रिलेशन. काय रिलेशन आहे? रिलेशन त्या मुलाला घेऊन ते एक व्यक्ती चाललाय, आपण म्हणतो ते त्याचे वडील असू शकतात. ही कॅन बी हिज फादर. आहे का? काका बी असू शकतात, मामा बी असू शकतात, माहीत नाही, पण कॅन बी, ही कॅन बी हिज फादर. एक महिला पुरुष चालले दोघं जण सोबत. शी कॅन बी हिज वाईफ. आलं कळ? शी कॅन बी हिज वाईफ किंवा ही कॅन बी हर हजबंड. यस. तर तशा अर्थानं रिलेशन. आणि लास्ट इज प्लेस. काय प्लेस आहे? कुठे आहेत साहेब? घरी असू शकतात. ही कॅन बी ॲट होम. का हो, रिमोट कुठे आहे एसीचा? टेबलवर असू शकतो. इट कॅन बी ऑन टेबल. तर जेव्हा बी वापरायचं आहे का? आणि लास्ट इज जर वर्ब असेल तर कंटिन्यू क्रिया 5. कंटिन्यू ॲक्शन. कसं? ही कॅन बी वॉचिंग टी व्ही. म्हणजे काय? ती व्यक्ती टी व्ही पाहत असेल. का हो, ते फोन नाही उचलत कुठे? ही कॅन बी वॉचिंग टी व्ही, ही मे बी वॉचिंग टी व्ही, माइट बी वॉचिंग टी व्ही. आता बी वापरलंय, पण जर वर्ब वापरलं तर ती क्रिया कंटिन्यू दाखवायची. आणि नसेल तर मग हे. आता प्रोफेशन. ते बघा ते कसं बघतंय. चोर असू शकतंय ते. ही कॅन बी अ थीफ. कॅन बी अ थीफ. बस. गुड. क्वालिटी. क्वालिटी सांगितलं मी आत्ताच. इट कॅन बी चीप, इट कॅन बी कॉस्टली, इट कॅन बी डेंजरस, इट कॅन बी धोकादायक. असतं ना धोकादायक. पुढं रिलेशन, प्लेस. एवढे जागा असतील तर बी वापरायचं. बघ, हे सोडून बी वापरलं की चुकलं. मग जनरली गलती काय होती? बघ म्हण, हां ही कॅन बी कम, ही कॅन बी गो देअर, ही कॅन बी गो नाही. संडे यासाठीच. संडेला निवांत कार्यक्रम, हळू हळू. फक्त चुका कुठं होतात तेवढंच. ही कॅन गो का ही कॅन बी गो? ही कॅन बी गोईंग. वापरायचं असेल तर मग गोईंग. मिस्टेक कुठे आहेत? आता मला हे वाक्य वापरायचं. मी असं म्हणलं ही कॅन बी आणि कम म्हणलं इथं. हे वाक्य ही कॅन बी कम हिअर. तर लगेच इथं लोक म्हणतात दिस इज ग्रामॅटिकल एरर. व्हॉट पीपल से? इट्स अ ग्रामॅटिकल एरर. या ही स्पीक्स इंग्लिश बट ही मेक्स सो मेनी स्मॉल ग्रामॅटिकल एरर्स. असे रिमार्क असतात लोक. So many people come and join the class. People say, I can speak English, but I make many small grammatical mistakes, grammatical errors, silly mistakes सुद्धा. कसल्या मिस्टेक आहेत? बारीक मिस्टेक. आणि बारीकच मिस्टेक लोकांना कळतात, मोठ्या नाहीत कळत. बारके चोर लवकर सापडतात, मोठे बरेच वर्ष सापडतच नाही. पोलिसाला सापडत नाही, कोणालाच सापडत नाही. आणि बारके पेन चोरला लगेच, मोबाईल चोरला लगेच सापडला, घडी चोरली क्लासमध्येच धरला. तसं
ठेचा आहेत ना, ठेचा, माणसाला ठेच लागते ना, मोठ्या दगडाला का बारक्या? एवढा दगड ठेच लागते का? हां, किती भारी. म्हणजे दुसरा पण बोध आहे याचा. जीवनात लहान लहान गोष्टी फार त्रासदायक असतात. स्मॉल थिंग्स इन लाईफ हर्ट अ लॉट, नॉट बिग थिंग्स. म्हणून ग्रॅमॅटिकल एरर्स ज्या आहेत ना, ह्या बारक्याच एरर आपल्याला कट करायच्या. इज इट क्लिअर नाव? आता एवढंच सांगितलं, ही कॅन बी सोबत बी हेच, आणि मे बी सोबत बी हेच, आणि माइट बी सोबत बी हेच. जहां जहां बी लगाना है तो यह गलती नहीं होणार. तो चुकीचा असू शकतो. ही कॅन बी रॉंग. त्यांचं ऐका. कशाचं ऐका त्यांचं? ते चुकीचं पण असू शकतात. ही कॅन बी रॉंग. ते बरोबर बी असू शकते. ही कॅन बी राईट. व्हेरी गुड. ही कॅन बी. ते माणूस जे झप शिवाय दिलेले त्यांना बघा ते कोण आहेत. ही कॅन बी देअर बॉस, कॅन बी फादर. काहीतरी रिलेशन असल्याशिवाय हाणते एक माणूस. आता अनोळखी म्हणून चलत कसं चापट देईल? का देईल? हो, चलत चालले नाही ना, काहीतरी असल्याशिवाय. हां. सो देअर वी हॅव टू टॉक अबाउट बी अन पॉसिबिलिटी. प्लेस कळालं? हां. मम्मी कुठे आहे? असेल किचनमध्ये कुठेतरी, बघा इथंच होती आत. शी कॅन बी अराउंड. इथंच शब्दाला एक शब्द आहे, अराउंड. एक शब्द आहे. हिअर म्हणजे येथे, आणि अराउंड म्हणजे इथंच कुठंतरी. टेबल कुठे आहे, म्हणजे गाडीची चावी कुठे आहे? असेल की इथंच कुठंतरी. इट कॅन बी अराउंड. साहेब आहेत का? साहेब आहेत? हां, आहेत, इथंच आहेत ते. ही इज हिअर नाही, ही इज अराउंड. या यू कॅन कम, आय एम अराउंड, नो प्रॉब्लेम. मी इकडंच आहे, आय एम अराउंड. ते बहुतली असे बारीक वर्ड्स. एनी डाऊट इन दिस? शॅल वी प्रोसीड? आता कॅन संपलं, कॅन बी पण संपवून टाकलं. मे बी पण संपवलं. पुढे काय? माईट पण संपलं. आता काय घ्यायचं? कुड. वा. कॅन, कुड. ॲडव्हान्स मॉडेल्स नाही शिकवत टुडे. कुड. व्हॉट इज कुड? COULD. हे कुल्ड नाही. हे काय? दिस इज नॉट कुल्ड. व्हॉट इज दिस? कुड. हे ल जे आहे ना, सायलेंट आहे. त्याला कसं म्हणणार आम्ही मग? कुड. मराठीत कुड. कसं वापरायचं कुड? कुडचे दोन यूज मेजर कुडचे दोन यूज. पण कुड आपण 3 यूज शिकूयात कुडचे. नंबर 1, पहिलं पास्ट अबिलिटी. कसली अबिलिटी? आणि प्रेझेंट अबिलिटीला काय? कॅन. हां, मी करू शकतो आणि मी करू शकलो. आता पास्ट अबिलिटी आहे. एक्झाम्पल राहुल कुड कम हिअर. इथे येऊ शकला. पण आता आम्ही बोलताना एक सिच्युएशन ॲडव्हर्स दाखवायची आहे. गरीब परिस्थिती असून सुद्धा तो शिक्षण पूर्ण करू शकला. आता असून सुद्धा, इसको एक वर्ड है, असून सुद्धा. ऐसा होने के बावजूद भी. हां, ते शब्द आहे. इन स्पाइट ऑफ. काय म्हणायचं आहे? इन स्पाइट ऑफ बीइंग इल. ही कुड प्ले वेल. बघा वाक्य. इन स्पाइट ऑफ बीइंग इल. आजारी असून सुद्धा. हे शब्द फार महत्वाचे आहेत आपल्या बोलत असताना. बीमार होने के बावजूद भी, ऐसा मतलब है उसका. बीमार होने के बावजूद भी
अच्छा खेल सका. हां, अच्छा खेल सका. गरीब असून सुद्धा काय एवढं सगळं करू शकला. कोणाची मदत नसली तरी एवढं करू शकला. ही पास्ट ॲबिलिटी. सगळं असून पण मार्क घेऊ शकला नाही. 2-2 ट्युशन असले तरी मार्क घेऊ शकला नाही. इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग 3 ट्युशन्स फॉर 3 सब्जेक्ट्स ही कुड नॉट स्कोर गुड मार्क्स. आता एक काय पास्ट निगेटिव्ह असेल तर कुड नॉट आणि पॉझिटिव्ह असेल तर कुड. कळलं कसं म्हणणार मग. उशिरा निघून सुद्धा वेळेवर पोहोचू शकलो. मी तुम्हाला मुद्दाम हळूहळू वाक्य सांगायला लागलो. जर मराठी कळते ना सगळं, नहीं समझत बोल. लेट निकलने के बावजूद भी मैं टाइम पर आ सका या मैं आ सकी. उसके लिए कैसे लेट निकलने के बावजूद भी. हाँ, ये वर्ड आपको बहुत ज़रूरी है. कैसे बोलेंगे. इन स्पाइट ऑफ गेटिंग लेट, in spite of leaving late, in spite of started doing late, I could complete it. तर in spite हा शब्द आमच्या बोलण्यात आलाच पाहिजे. कारण कॉन्ट्रोवर्सी दाखवल्याशिवाय हे कसं कळेल. बरोबर आहे. लंगडत म्हणजे पायाला लागलेलं असून सुद्धा सेंचुरी केली त्याने. म्हणजे विशेष ॲबिलिटी आहे ना. In spite of getting hurt, he could complete his 100 runs. ते हळू बोललं तरी आम्हाला ऐकू शकलो आम्ही. का. बाकीच्यांचा आवाज नव्हता. सो इवन दो ही स्पोक. आता अजून दुसरं एक वर्ड. दो, इवन दो, इन स्पाइट ऑफ, उसके ऊपर एक अलग सेशन लेता मैं. ऐसे छोटे छोटे वर्ड्स. ये जॉइनिंग वर्ड्स आर बहुत इम्पॉर्टंट होते. हळू बोलले तरी मी ऐकू शकलो. दो ही स्पोक स्लोली आय कुड हिअर. आय कुड लिसन टू हिम. दिस इज गुड. इज इट ओके एज फार एज गुड पास्ट ॲबिलिटी. एक तर मैं नहीं कर सका, कुडंट डू इट. वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून नाही करू शकलो मी. मला यायचं होतं बरं का काल कार्यक्रमाला, पण नाही येऊ शकलो. I wanted to come to attend the program but I could not come. See, मला यायचं होतं म्हणजे काय. I wanted to come. मला यायचं आहे. I want to come. मुझे आना था. I wanted to come. मुझे आना है. I want to come. मुझे आना था. मुझे जाना है. तो आप देखो परत हिंदी नको का मराठी बघू. चल ठीक. हां, मला जायचं आहे. आय वॉन्ट टू गो. मला जायचं होतं. संपली ना सिच्युएशन. आता भूतकाळ संपला ना. नाही, त्यांना लग्न करायचं होतं पण कुणी मुलगी दिली नाही. मला करायचा होता जॉब पण मला लागलंच नाही. म्हणजे मैं ये चाह रहा था. आय वॉन्टेड टू. का काल तुम्ही कार्यक्रमाला आले नाही. आपण काय म्हणतो. नाही यायचं होतं बघा पण काय झालं. काहीतरी झालं. काय झालं. काहीतरी सांगावं लागेल ना. नाही काय झालं. माझ्या तब्येतच नव्हती बरोबर पण मला यायचं होतं. मग कसं म्हणाल. उद्यापासून फिक्स डायलॉग सांगितलं ना तुम्हाला. का तुम्ही काल क्लासला नाही. मला यायचं होतं बरं का. आय वॉन्टेड टू कम बट काय झालं. बट पाऊस केम. आता इथून पुढं उद्यापासून नाही मी यायलाच लागलो होतं. आय वॉन्टेड टू कम. कसं काय काल नव्हते. हाय आय वॉन्टेड टू कम बट इट स्टार्टेड रेनिंग ॲट द टाईम ऑफ कमिंग. आता हे थोडं ॲडव्हान्स पुढं बघूयात आपण. पण हळूहळू हे मला करायचं होतं पण नाही येऊ शकलो.
मैं मदद करने की चाहत मतलब तो था ही मेरे माइंड में, चाहत तो थी, चाह रहा था मदद करूं लेकिन नहीं कर सका। आई वॉन्टेड टू हेल्प बट कुड नॉट हेल्प, ऐसे सेंटेंस आना चाहिए बोलते वक्त। आई वॉन्टेड टू हेल्प हिम बट नहीं करू शकलो। ऐसे सेंटेन्स बोलणे मजा नाही आएगी। असे वाक्य बोलायचे तू उद्या पुढं। आता काय लक्षात राहिले जाताना काय मला माहिती नाही, नाही तर तुम्ही जर इथं पुन्हा तुम्हाला विचारलं ना काय शिकले आहात, लय शिकलो तो भरपूर, त्यात काय वापरता येते का काय माहिती हो आता। आपको पता है क्या, अपने यहाँ पर बहुत धीरे धीरे पढ़ाया जाता है। एक चीज़ आपको पता है यहाँ आने के बाद क्यों धीरे धीरे पढ़ाया जाता है? कारण आपली गाडी जेवढी हळू जाईल तेवढं आपल्याला बरं वाटतं। स्पीडने काहीच कळत नाही। फास्ट गाडी गेली, कुणाच गेली नंबर बी दिसला नाही, गाडी गेली हो कुणाची होती काय माहिती। चालत गेलं की माणसाला सगळे, आता तुम्ही जर चालत आलात नाही इथपर्यंत तुम्हाला सगळं दिसेल। चालणारा माणूस गाडीत आल्यानंतर दिसतंय का, तसं ट्रेनिंग स्लो। आणि उद्देश एकच आहे, परत परत तुम्हाला रिपीट तीच का सांगायला का, कारण हे लक्षात राहिलं पाहिजे। लक्षात राहत नाही ना, अख्खं बुक वाचून होतंय पण पुन्हा 4 वळी बी सांगता येत नाहीत काय वाचले ते। आणि जोर तलय आय हॅव फिनिश्ड माय बुक, थांबा हां सांगा बरं काय वाचलं ते, आता नाही आठवत मग कशाला वाटलं मराय। तू जेवला ना, तुला काय जेवलं हे माहीत नाही, झालं जेवण हो काय खाल्लं काहीच आठवत नाही, मग काय ETC खाल्लं का नाही ना। आम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे। उद्देश आपल्या क्लासचा एकच आहे, इथून याच्यानंतर दो भी अगर सेंटेंस आपको यूज करने आए ना, दो भी हाइट, दो भी, इफ यू कॅन यूज ओनली 2 वर्ड्स, हे क्लास केल्यानंतर तुम्हाला जर 2 जरी वाक्य वापरता आले तरी आमचं सेशन सक्सेसफुल आहे। कारण आम्हाला किती शिकलो हे महत्त्वाचं नाही आहे, किती वापरता येऊ लागलं हे महत्त्वाचं आहे। नाही तर अख्खं कॉलेज संपलं, खूप शिकलो, काय येतं का, मेकॅनिकल इंजिनिअर केलं नट लावता आहे ना कुठंच, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला टायपिंग करायला गेलं तर वाय सापडाना, सिव्हिल इंजिनियर हे किती MM चा गज आहे काय माहिती हो, बराच मोठा दिसायला लागला। अरे तू सिव्हिल इंजिनियर काय, आणि D.Ed झालं शिकवत होते का, हो काय शिकवत होते ABCD कुणाला बी। आणि MBA केले काही लोकांनी, MBA त्याला म्हणलं मॅनेजमेंटची व्याख्या काय, मॅनेज करणे। 3 वर्ष शिकून म्हणजे लॉ केला 3 वर्ष, व्हॉट इज कॉन्ट्रॅक्ट कशाचं, नुसता कोट घातला आणि गाडीवर सिम्बॉल टाकला आय एम लॉयर, ते छाप फक्त कुणाला ज्याला माहीत नाही त्याला। मग तुम्ही काय शिकले हे महत्त्वाचंच नाही, वापरता काय यायला लागले। नाही तर काहीकडे गाडी न चालवता येताना सुद्धा लायसन्स पोलिसाला दाखवा, मला गाडी चालवते मग चालव की नाही, गाडी नाही चालवत, असे सर्टिफिकेट मिळाले ना आपल्याकडं। कम्प्युटर येत नाही आहे, MS-CITचं सर्टिफिकेट आहे पूर्ण, नाही का हो, एक्सेल येते का, येऊ शकतंय मग कर ना। नाही आता गॅप पडला खूप, कुठं होता वळवंटात होता वय, गॅपच पडला म्हणून माझा शिकण्यावर विश्वास नाही आहे। आपल्याला इंग्रजी शिकवलं नाही का पहिली, अरे शिकून मास्तर रिटायर्ड झाले, काही नाही वैतागून सुट्या टाकल्या, नको। फक्त ना आम्ही का इथं मी मार्केटमध्ये का टिकलो आहे माहिती आहे का, किंवा आम्ही का टिकतोय हे सगळं, हे सगळे पैसे घेतो ना आम्ही तुमचे, हे तुम्हाला शिकवायचे नाही, तुम्हाला सहन करण्याची। कशाची, चुकलं तरी आम्ही म्हणतो घाबरू नको मी उद्या सांगतो, ते म्हणते वा तिकडं तर आपल्याला कोणी बघत बी नव्हतं। मग इथं रिझल्ट कशामुळे यायला लागला आहे, सहन। कसलं सहन, नाही समजलं का उद्या सांगतो, अजून परवा सांगतो,
कॅन आहे का, डबल कॅन शिकवतो. ती हे म्हणलं सर समजलं, तुझं समजलं बाबा, पण याला नाही ना, का तुझ्यापेक्षा 1000 रुपये जास्त भरले नाही. त्यामुळं गाडी निवांत. आणि म्हणून बाहेरचे जेवढे काही शिक्षक आम्ही घेतो का, ते शिक्षकाची ज्याची स्पीड जास्त आहे का ते आपल्याकडे टिकत नाही. कारण त्याच्या स्पीडला आपण दम धरीत नाही. आमची आता इथं माणसं कोण आहेत, ज्यांना कॉलेजमधून आणि तिकडून काहीच समजलं नाही, ज्यांनी आता जवळजवळ इंग्रजीची आशा सोडून दिली, पण कोणतरी सांगितलं थांब आशा सोडून देऊ नको, तो गोपाळटीला चल, जातील पैसे. हा जमायला लागलं. दिस इज हाऊ इट इज. म्हणून मी तुम्हाला रिपीटेडली का सांगतो की तुम्हाला वापरता आलं पाहिजे. आता तुम्ही जे क्लासला आले लोक तुमची वाट बघून आहेत. पेरल्यावर माणसं कशाची वाट बघतात, उगवण्याची. तसं तुम्ही आता काही लोकांनी पैसे घरच्यांनी पैसे भरलेत ना त्यांचे, मग ते घरची वाट बघून आहेत. तुम्ही इंग्लिश कधी बोलता नाही. त्या आमच्या एका ब्रांचला एक साहेब आले, 3 महिने झालं माझी बायको येते क्लासला, ती काहीच बोलत नाही. मी म्हणलं तुम्हाला कळते काय, नाही. मग कोणासोबत बोलल, कशी बोल, एकटीच कशी बोलल. आणि मग त्यांना क्लासमध्ये बसवलं. एका दिवशी डिबेट चालू होतं. मग नाही बरोबर आहे, मग आता येते. वाट बघतात माणसं तुम्हाला. आता बरेचसे लोक वाट बघायला लागलेत, काम करतायत, क्लासला जात आहेत. मग त्यांना आम्हाला काय सांगायचं, हे सांगायचं का टुडे आय हॅव लर्न कॅन कुड मे माईट. सांगू नका काय शिकले ते. वापरा कॅन, वापरा माईट, वापरा कुड, आणि मग कळेल की हे असं असं आहे. म्हणून स्पीड. अंडरस्टूड नाव. कुड, कुड कळालं. एक पहिलं पास्ट अबिलिटी. कुड पॉसिबिलिटी पण आहे बरं का कुडची. आता जसं ही कॅन बी, ही कुड बी, कोणीतरी दार वाजवत आहे. तर इथं कॅन बी आणि कुड बी सेम फॉर्मॅटमध्ये वापरला जातो. कोण वाजवतंय बघा बरं. आई असेल, आईच असेल. इट कुड बी मम्मी, इट कुड बी मम्मी, इट कुड बी भया, इट कुड बी दीदी. फोन वाजायला लागला, बगर कुणाचा आहे. बंड्या असू शकते. ह्या टायमाला तेच करीत असते. मेस आता सुरू होईल, मेस 12ला. म्हणजे कधी कधी ना 100% आपण तोच नाही, पण तोच असू शकतो. फोन वाजायला लागला, आला बा फोन. काही नाही, पैसेच मागू शकते, काहीच काम नाही त्याचं दुसरं. असे ठरलेत. सो दॅट इज कुड बी. कुड बी. आणि सगळ्यात महत्त्वाचं कुड याच्या पुढं. पण इथं कुड इथं वापरत नाही आहे जास्त. पास्ट अबिलिटीसाठी इथं कुड बी, कॅन बी, मे बी, माईट बी चालतं. पण एक कुड आहे, पोलाईट रिक्वेस्ट. अत्यंत नम्र विनंती आहे, त्याचं नाव पोलाईट रिक्वेस्ट आहे. आणि त्याला कुड यू प्लीज असं म्हणायचं आहे. कसं म्हणाल. हां, कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट. त्याला वेळ नसलं तरी एक्सप्लेन करत असते ते. सर कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट, आय डिड नॉट अंडरस्टँड. कुड यू प्लीज म्हणलं की ते वेळ काढून. ही अत्यंत नम्र विनंती आहे ती. कसली विनंती आहे. विनंती नाही नुसती, कसली नम्र विनंती. कुड यू प्लीज ब्रिंग 1 स्मॉल गुलाबजामुन फ्रॉम दे. ते नसलं दुसऱ्या ताटातून उचलून आणून देईल. एवढी नम्र विनंती. खरं आहे की नाही. आणि ह्या कुडच्या जोरावर बऱ्याचशा मागण्या पूर्ण होतात. कुड यू प्लीज हेल्प मी इन दिस रिगार्ड. मिळालीच हेल्प. आता हे कॅन, कुड, मेन, माईट संपलं. हे 4 प्रश्न विचारायचे. एवढं सगळं शिकवायला तर काय भरपूर आहे की, सगळं नोटबुकमध्ये पण आहे शिकवायचं. शिकवलं नाही. आता याच्यावर तुम्हाला वापरता येण्यासारखे काही प्रश्न असतील, डिफिकल्टी असतील तर विचारा. कॅन, कुड, मे, माईट. शुड सांगू का एकदा. शुड एक सांगतो म्हणजे थांबूयात. लास्ट इज शुड. व्हॉट इज शुड. SHOULD. ULD. इथं पण कुड, शुड. व्हॉट इज शुड.
रिकामे सल्ले लोकांना इथं शूड कामाला येते बघ. लोक म्हणते तसं नाही करायला पाहिजे, तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, आणि तुम्ही नाही, आम्ही नाही केला तेव्हा. ठीक. शुड म्हणजे तुम्ही असं करायला हवं, ऐसा आपने करना चाहिए. कैसे करना चाहिए? ऐसा नहीं करना चाहिए, ऐसा करना चाहिए. यहाँ नहीं बैठना चाहिए, यहाँ बैठना चाहिए. यू शुड नॉट सिट हियर, यू शुड सिट हियर. फक्त शुड वापरलं तर, फक्त शुड. परत जर तुम्हाला वर्ब वापरलं की तुम्हाला मेन वर्ब याच्यानंतर वापरायचं आहे. बाकी मग ते शुड बी, प्लेस, प्रोफेशन, क्वालिटी तिथं बी आलं पाहिजे. वाक्यरचना आहे ती. मग शुड कुठं वापरायचं? तसं नाही, तू याला पाणी द्यायला पाहिजे होतं. आता भूतकाळ आहे, शुड हॅव गिवन, येईल ते नंतर सांग, त्याला ॲडव्हान्स मॉडेल्स म्हणतात. पण आता आज सिम्पल आहे, त्याला पाणी द्यायला पाहिजे. आपण गरिबांना मदत केली पाहिजे. बर. हां, कसं म्हणताल? वी शुड हेल्प पुअर. वी शुड. आपण सिग्नल पाळले पाहिजे. वी शुड. पाळण्याला शब्द काय? पाळणे 2 शब्द येते का? कुत्रं पाळण्याला फॉलो नाही, वी शुड फॉलो डॉग असं नाही. हां, तिथं काय मग कुत्रं पाळणे? टेम, TAME. टेम म्हणजे पाळणे. मांजर पाळणे, कुत्रं पाळणे, मांजरा पाळणे. हां, आणि इकडं नियम पाळणे म्हणजे फॉलो द रूल्स. वी शुड फॉलो दी सिग्नल रूल्स किंवा ट्रॅफिक रूल्स. शुड नॉट. नालायक लोकांना मदत सुद्धा नाही केली पाहिजे. कसं म्हणणार? वी शुड नॉट हेल्प स्टुपिड पीपल. 10 रुपये पिणाऱ्याला पैसे कशाला देता हो तुम्ही? 10 रुपयाला पैसे देतात का? कैसे बोलेंगे तुम? वी शुड नॉट गिव मनी टू द कोण? टू द बेवडा. वाय यू शुड नॉट हेल्प टू द बेवडा. what is the word? अल्कोहोलिक. ॲडिक्टेड, अल्कोहोलिक, काय असेल ते असेल. जर त्याला भरपूर, त्याला लई ॲडजेक्टिव्ह आहेत त्याला काय. पण आपल्याला सांगायचे की वी शुड नॉट डू इट. म्हणजे जास्त वेळ झोपू नये, सकाळी लवकर उठावे. हां, ही नाही, त्यानं असं नाही करायला पाहिजे. ही शुड नॉट डू लाईक दिस. उसने ऐसा नहीं करना चाहिए. शी शुड नॉट डू लाईक दिस. झालं शुड. मग साधारणतः आमच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा असं नाही करायला पाहिजे, असं नाही करायचं ना, वैसे नहीं करना चाहिए. ठीक, बरोबर आहे की नाही? आज नहीं खाना चाहिए कुछ भी, दोपहर तक नहीं खाना चाहिए तो नहीं खाना चाहिए. अगर आपको फास्ट है तो तुमने कुछ खाना नहीं चाहिए. पण तसं नाही, घरी फास्ट, बाहेर गोली वडापाव आणला आणि घरी जाऊन काय सांगितलं? नाही, माझा उपवास आहे. मग मला कंट्रोल आहे तेवढं, मी जेवायची गरज नाही मला 4 वाजता. चलो, ते तसं नाही करायला पाहिजे. यू शुड नॉट डू लाईक दिस. तो शुड नॉट अंडरस्टूड. शुडचं तेवढंच बस. इट शुड बी, ऐसा होगा, ऐसा वो घर पर ही होना चाहिए. ही शुड बी एट होम. ऐसा इन दॅट वे इट इज. घर पर ही होना चाहिए. तिथं बी शुड वापरतात असं. तर कॅन, कुड, मे, माईट आणि शुड 5 मॉडेल झालेत. आणि ह्या 5 मॉडेल्समध्ये काही डाऊट असतील तर आजच विचारलेले बरे, नाही तर उद्या गायब. काही डाऊट आहे का? पहिले सोचो. सेशन संपलं.